स्ट्रेस टेन्शन आल्यावर तुम्ही काय करता? येस, थिंक करा. तुमच्या आयुष्यात जेव्हा टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, तुम्ही करता काय? एक तर आहे परिस्थितीशी लढता, फाईट रिस्पॉन्स आपण जो पाहिला होता थोड्यापूर्वी, आपण फाईट करतो सिच्युएशन लढतो, हे असं का झालं, असं नाही व्हायला पाहिजे, असं नाही तसं नाही, जे काय आहे फाईट करायला लागतो आपण सिच्युएशनशी. त्यानंतर ना दुसरा रिस्पॉन्स होतो फ्लाईट, इग्नोर करतो आपण, दुर्लक्ष करतो, अरे जाऊ दे सोड, जाऊ दे सोड, हे काय उपयोग नाही, आपण तिथनं पळ काढायला लागतो. दुर्लक्ष करणं इन द सेन्स काय, काहीतरी कामामध्ये लक्ष गुंतवतात, सोशल मीडिया आहे, काहीतरी खाणं आहे, शॉपिंगला जाणं, इमोशनल इटिंग आहे, किंवा सोशल मीडियामध्ये स्क्रोलिंग करणं आहे. हे काय आहे माहिती का, फ्लाईट रिस्पॉन्स इन द सेन्स काय आहे माहिती का, की ह्याच्यामध्ये होतं काय फ्लाईट म्हणजे, की समजा तुमच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम आहे आणि तिथं तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीये, तर मग तुम्ही काय करताय की फ्लाईट रिस्पॉन्स आला, जाऊ दे सोड, त्याला टाळण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. टाळताय म्हणजे काय, हे बघा, समजा तुमच्या घरात एखादं मेलेलं उंदीर आहे, त्याला खूप वास होते, मेलेलं उंदीर आहे, कचरा आहे, भाज्या निवडलेला कचरा आहे, कागदाचे तुकडे पडले, बरंच काय काय कचरा पडलाय, मेलेलं उंदीर पण पडलाय, किती घाण वास येतो. येस, आता घाण वास येतो, राजेंद्र सर म्हणतात दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करणं म्हणजे काय आहे, मी तुम्हाला म्हणतो, मेलेलं उंदीर आहे आणि तुम्ही काय करताय, अरे घाण आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष करताय, इकडे तोंड करताय आणि तुम्ही टीव्ही बघत बसताय की मोबाईलवर काहीतरी बघत बसताय, सोशल मीडिया. याचा अर्थ काय माहिती का, की म्हणजे ते घाण तर तिथंच आहे. येस, ते घाण तिथंच आहे, त्याचा त्रास तर तुम्हाला होणारच आहे, लक्षात घ्या. त्याचा त्रास हा होणारच आहे, आज ना उद्या होणारच आहे, कारण की ते तुमच्या घराची जागा व्यापत आहे. मग नंतर नंतर काय होतं माहिती का, की इथं घाण आहे, मग इकडे तोंड केलं, मग इथं पण वाटलं, मग आणखी दुसरीकडे तोंड केलं. आणि काय माहिती का, आपण काय करायला लागतो त्याच्यावर, थप्पी टाकायला लागतो. थप्पी म्हणजे काय, की अरे हे तर मेलेलं उंदीर आहे, घाण आहे, कचरा आहे, नको वाटतंय, मग दुर्लक्ष करणं. मग काही जण काय करतात, नॅपकिन घेतात, त्याच्यावर टाकतात, समजा मेलेल्या उंदीरवर टाकलं, तात्पुरतं तुम्हाला ते उंदीर नाही दिसणार, घाण नाही वाटणार, पण नंतर थोड्या वेळानं वास येणारच आहे. मग काही जण परत दुसऱ्या दिवशी नॅपकिन टाकतात, तिसऱ्या दिवशी, दररोज नॅपकिन टाकायला लागतात, अशी थप्पी तयार होते त्याच्यावर. असं आहे. आणि मग ते करते म्हणजे ते तुमच्या घराची जागा बघते. तसंच ते जे आहे निगेटिव्ह घटना तुमच्या आयुष्यात गेल्या, हे तुमच्या मनाची जागा व्यापत आहे. मनामध्ये तो सगळा कचरा साचलेला आहे, त्याला काढून टाकणं गरजेचं आहे.